वेलकम स्टुडंट्स, मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट आणि त्यामध्ये आज आपण स्टडी करणार आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. तर हा जो आपला चॅप्टर आहे तो मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टचा 4th नंबरचा चॅप्टर आहे. बोर्ड एक्झामिनेशन मध्ये 4 to 6 मार्क्स साठी विचारला जाणारा टॉपिक आहे. अगदी सोपा टॉपिक आहे. जो 11th स्ट्रेट लाईन होता त्याचाच नेक्स्ट पार्ट आपण ह्याला म्हणू शकतो. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा आहे त्याच्या आधी आपण थोडीशी बेसिक रिव्हिजन घेऊया जी आपण स्ट्रेट लाईन मध्ये ऑलरेडी बघितली आहे. स्ट्रेट लाईन मध्ये आपण काय बघितलं होतं, डिफरंट टाइप ऑफ इक्वेशन ऑफ लाईन, डिफरंट टाइप ऑफ इक्वेशन ऑफ लाईन्स ज्याच्यामध्ये स्लोप पॉइंट फॉर्म आहे, 2 पॉइंट फॉर्म आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. अशा लाईनचं इक्वेशन आहे जी ओरिजिन मधून पास होते. y इज इक्वल टू mx ही जी लाईन असते ती ओरिजिन मधून पास होते किंवा यालाच तुम्ही ax प्लस by इज इक्वल टू 0 असंही म्हणू शकता. ह्या दोन्हीही ज्या लाईन आहेत त्या ओरिजिन मधून पास होतात. तर ओरिजिन मधून पास होणारी लाईन, एक्स ऍक्सिसला पॅरलल असलेली लाईन, वाय ऍक्सिसला पॅरलल असलेली लाईन, 2 पॉइंट मधून पास होणारी लाईन जिचा स्लोप आणि इंटरसेप्ट दिलाय अशी लाईन, किंवा जिचे 1 पॉइंट आणि 1 स्लोप दिलाय अशा लाईन, अशा डिफरंट टाइप ऑफ लाईनचे इक्वेशन्स आपण स्ट्रेट लाईन ह्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेले होते. आणि शेवटी एक बघितलं होतं आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईन. तर जनरल इक्वेशन काय असतं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे आहे आपलं जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. कोणतीही जी स्ट्रेट लाईन असेल हे तिचं जनरल इक्वेशन आहे. मग त्याच्यामध्ये हा जो a आणि b असतो तो सायमल्टेनियसली 0 नको, म्हणजे आयदर एक 0 असला तरी चालेल, a 0 असेल तरी चालेल, b असला तरी चालेल, पण a आणि b बोथ आर नॉट सायमल्टेनियसली 0. त्यावेळेला हे जे इक्वेशन आहे याला आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईन असं म्हणतो. हे सगळं झालं आपलं 11th बेसिक पार्ट. आणि आता याच्या पुढे जाऊन आपल्याला स्टडी करायची आहे जी पहिली डेफिनेशन आजची आहे ती आहे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कंबाईन इक्वेशन याचा अर्थच काय, कंबाईन म्हणजे जोडलेला आहे. कुणाला, तर पेअर म्हणजे जोडी. 2 लाईन जर असतील, त्या दोन, सपोज ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ह्या दोघींचं जे काही इक्वेशन असेल त्या दोघांना एकत्र जर आपण बाइंड केलं, एकत्र लिहिलं, तर ते जे इक्वेशन असेल तर आपण कंबाईन इक्वेशन म्हणू. बघा इथे डेफिनेशन ही आपल्याला दिली आहे. अन इक्वेशन विच रिप्रेझेंट्स 2 लाईन, असं इक्वेशन की जे 2 लाईनला रिप्रेझेंट करते त्याला आपण कंबाईन इक्वेशन म्हणू. आता आपण हेच जे इक्वेशन असतं जनरल इक्वेशन, सपोज याला जर u कन्सिडर केलं, म्हणजे u असं जर कन्सिडर केलं आपण की a1x प्लस b1y प्लस c1 हे जर u लाईन कन्सिडर केली आणि v लाईन जर आपण a2x प्लस b2y प्लस c2 अशी v लाईन कन्सिडर केली, देन इक्वेशन u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द लाईन. u यालाच जर मी इथे u म्हटलं तर u इज इक्वल टू 0, म्हणजे हा जर पार्ट मी u कन्सिडर केला तर u इज इक्वल टू 0 हे काय झालं, एक लाईनचं इक्वेशन. तसंच आपण एक v पण कन्सिडर केला, फक्त इथे a1 b1 आणि c1 म्हटलं u साठी आणि v साठी म्हटलंय आपण a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. तर ह्या ज्या आहेत त्या 2 लाईन आहेत आणि या दोघांना जर मी कंबाईन केलं तर कंबाईन करून जे इक्वेशन तयार होणार आहे ते असे u इंटू v इज इक्वल टू 0. आणि हेच प्रूव्ह करण्यासाठी आपला पहिला थेरम आहे, आपल्या ह्या चॅप्टर नंबर 4 चा पहिला थेरम आहे, थेरम नंबर 4.1, विच इज the equation uv is equal to 0. The equation uv is equal to 0 represents the combined equation of lines u is equal to 0 and v is equal to 0. म्हणजे थोडक्यात आपल्याला ते म्हणतात की uv is equal to 0 म्हणजे काय, हे कंबाईन इक्वेशन आहे. हे काय आहे, कंबाईन इक्वेशन आहे. कुणाचं कंबाईन इक्वेशन आहे, तर 2 लाईन u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0 अशा ज्या 2 लाईन आहेत यांचं मिळून हे कंबाईन इक्वेशन तयार केलेलं आहे. आणि हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय. प्रूफ अगदी सोपा आहे. तर चला याचं प्रूफ बघूया की याचं प्रूफ कसं घेता येईल. आता सपोज मी एक u लाईन कन्सिडर केली, ही आहे आपली u लाईन
आणि एक दुसरी लाईन कन्सिडर करूया व्ही लाईन. ठीक आहे, ही यू लाईन आहे, ही व्ही लाईन आहे. यू लाईन वर एक पॉइंट घेतला, सपोज पी x1 y1 असा मी जर एक पॉइंट घेतला यू लाईन वर, मला शो करायचंय की uv इज इक्वल टू 0. असं कधी, ज्यावेळेस u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस uv इज इक्वल टू 0 येतं, हे मला प्रूव्ह करून दाखवायचंय. मग आता मी कन्सिडर काय करणार, तर मी हा पार्ट कन्सिडर करणार आणि हा पार्ट शो करणार. So consider the lines represented by u is equal to 0 and v is equal to 0. आता मी दोन u is equal to 0, u म्हणजे काय म्हटलं होतं बघा, हे कन्सिडर करायचं. सो u म्हणजे कन्सिडर करा a1x plus b1y plus c1 is equal to 0. ही u लाईन कन्सिडर केली आपण. आणि v कन्सिडर करूया a2x plus b2y plus c2 is equal to 0. हे असं आपण कन्सिडर केलं. ठीक आहे, आता हा जो p पॉइंट आहे मी म्हटलं तो u लाईन वर आहे. ठीक आहे, सो लेट p x1 y1 be the point on line u is equal to 0. u is equal to 0 या लाईन वर काय घेतला मी, हा पॉइंट घेतला. ज्या वेळेस एखादा पॉइंट एखाद्या लाईन वर आहे असं आपण कधी म्हणू शकतो, ज्यावेळेस तो पॉइंट काय करेल, त्या लाईनचं इक्वेशन जर सॅटिस्फाय करत असेल तर आपण त्याला म्हणतो की तो जो पॉइंट आहे तो ते काय करतोय, त्या लाईनचं इक्वेशन त्या लाईनवर आहे किंवा त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. ठीक आहे, तर हा जो पी पॉइंट आहे जर हा या लाईनवर असेल यू वर, म्हणजेच तो काय करेल, ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. इक्वेशन सॅटिस्फाय करतो याचा अर्थ की त्याच्यात जे एक्स आणि वाय चे जे व्हॅल्यूज आहेत ते आपण त्या पॉइंटच्या व्हॅल्यूज रिप्लेस करू शकतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर p of x1 y1 satisfies equation of line u is equal to 0. u is equal to 0 ह्या लाईनचं इक्वेशन हा पॉइंट जो आहे तो सॅटिस्फाय करेल. मग u चं इक्वेशन काय आहे, तर a1 x च्या ऐवजी x1 लिहूया प्लस b1 y च्या ऐवजी y1 लिहूया प्लस c1 इज इक्वल टू 0. हे तो काय करतोय, सॅटिस्फाय करतोय. आता आपल्याला हे तर आपण घेतलं, आपल्याला प्रूव्ह करायचंय uv इज इक्वल टू 0. आता बघा, जर एखादा पॉइंट हा ह्या u लाईन वर आहे आणि जर आपल्याला uv इज इक्वल टू 0 शो करायचंय, म्हणजेच आपण असं प्रूव्ह करू शकतो की हा जो p पॉइंट आहे तोच p पॉइंट या uv लाईनचं पण इक्वेशन सॅटिस्फाय करतो. जर याचं त्याने इक्वेशन सॅटिस्फाय केलं याचा अर्थ तो पॉइंट या uv लाईन वर पण काय होतो, लाय होतो. असं त्याचा सिंपल अर्थ होतो. म्हणजेच आपण आता काय प्रूव्ह करू, टू शो किंवा टू प्रूव्ह दी पॉइंट p पॉइंट x1 y1 lies on uv is equal to 0, that is p of x1 y1 satisfies इक्वेशन uv इज इक्वल टू 0. जर हा p पॉइंट या uv इज इक्वल टू 0 वर असेल तर तो काय करणार आहे, त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. आता u ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इथे आपण लिहिली आहे, आणि v ची पण व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे, सो u इंटू v म्हणजे u ची व्हॅल्यू काय घेऊया, u इंटू v. u आपण काय घेतलाय, a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1. मी कोणती व्हॅल्यू घेतली बघा, ही व्हॅल्यू घेतली, कारण हा p पॉइंट आपण काय करतोय, uv वर शो करतोय. आणि v चं इक्वेशन ऑलरेडी आपण इथे लिहिलंय. सो a2 x1 प्लस b2 y1 प्लस c2. ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे याची व्हॅल्यू ह्या इक्वेशन 1 मध्ये 0 आहे. सो आपण असं लिहू शकतो 0 इंटू a2 x1 प्लस b2 y1 प्लस c2 विच इज इक्वल टू 0. म्हणजेच आपण शो करून टाकलं uv इज इक्वल टू 0. हे आपण काय केलं, इथे शो करून टाकलं. आणि हे शो झालं म्हणजेच आपलं थेरम काय झाला, इथे प्रूव्ह झाला. अगदी थेरमचं प्रूफ सोपं आहे. एक पॉइंट कन्सिडर करायचा आहे फक्त तुम्हाला, एका यू लाईन वर एक पॉइंट कन्सिडर करायचा आहे आणि तो पॉइंट कन्सिडर केल्यानंतर तो पॉइंट यू लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो एवढं फक्त शो करा, त्याला इक्वेशन 1 म्हणा. आणि तोच पॉइंट काय करतोय, तर uv
इज इक्वल टू 0 ह्या लाईनवर पण आहे असं शो केलं की आपला थेरमचं प्रूफ कम्प्लीट होते. तुम्ही हेच प्रूफ P पॉइंटच्या ऐवजी Q पॉइंट x2 y2 v ह्या लाईनवर Q हा पॉइंट घेऊन पण हे प्रूफ शो करू शकता. फक्त तिथे काही म्हणजे v इज इक्वल टू कन्सिडर करावं लागेल आणि फक्त v चा म्हणजे जर हा Q पॉइंट x2 y2 जर v या लाईनला शो सॅटिस्फाय करतो तर फक्त इथे a2 x2 प्लस b2 y2 प्लस c2 इज इक्वल टू 0 येईल आणि ह्या पार्टच्या ऐवजी आपला याची व्हॅल्यू आपली 0 येईल. बाकी सगळं प्रूफ काय असेल सेम असेल. ठीक आहे. तर हे झालं uv इज इक्वल टू 0. म्हणून फक्त आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन काय आहे. सो कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पेअर ऑफ लाईन्स इज uv is equal to 0 where u is equal to 0 and v is equal to 0 ह्या दोन काय आहेत लाईन आहेत. ठीक आहे. तर आता याला जर कंबाईन इक्वेशन म्हणतात तसंच त्याला दुसरं नाव आहे जॉईंट इक्वेशन. कंबाईन इक्वेशन पण म्हटलं जातं किंवा जॉईंट इक्वेशन पण म्हटलं जातं. आणि या जे u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0 आहे याला सेपरेट इक्वेशन म्हणतात. काय म्हटलं जातं याला तर सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. तर जर त्या दोघांचा प्रोडक्ट असेल तर त्याला जॉईंट किंवा कंबाईन म्हणा आणि जर सेपरेट असतील तर त्याला आपण म्हणतो सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन. याच्यावर आपल्याला क्वेश्चन आहेत एक्सरसाइज 4.1 मध्ये आपण बघणारच आहोत पुढे. आता आपल्याला अजून एक पुढे डेफिनेशन स्टडी करायची. ती डेफिनेशन आहे बघा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 याची डेफिनेशन बघण्याआधी आपण एक डेफिनेशन बघणार आहे डिग्री ऑफ टर्म. आता सपोज मी इथे एक टर्म लिहिली एक्स स्क्वेअर, अजून एक टर्म लिहिते वाय स्क्वेअर प्लस 3xy प्लस 5y क्यूब मायनस 8x क्यूब अशा मी काही टर्म लिहिल्या इथे. ठीक आहे. हे तर आता याच्यामध्ये काय दिसतंय की ही जी पहिली टर्म आहे याचा पॉवर 2 आहे, ही दुसरी जी टर्म आहे याचा पॉवर 2 आहे, ही जी 4th नंबरची टर्म आहे याचा पॉवर 3 आहे, ह्या 5th नंबरच्या टर्म मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याचा पॉवर 3 आहे. ठीक आहे. हे तर सोपं आपल्याला समजतंय. पण जी 3rd नंबरची टर्म आहे त्याच्यात 3xy म्हणजे इथे दोन व्हेरिएबल आहे, याचा पॉवर 1 आहे आणि याचा पॉवर 1 आहे. मग अशा केसमध्ये ह्या प्रत्येक टर्मची जर मला डिग्री लिहायची असेल तर ती डिग्री म्हणजे काय असेल तर बघा दी सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल द व्हेरिएबल्स इन द टर्म इज कॉल्ड द डिग्री ऑफ टर्म. म्हणजे एखाद्या टर्मची डिग्री म्हणजे काय, त्याच्यात जेवढे व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबलच्या इंडायसेसची ऍडिशन. म्हणून आता पहिली जी टर्म होती त्याच्यात एकच व्हेरिएबल आहे x, त्याची पॉवर 2 आहे. म्हणून याची ही जी टर्म पहिली टर्म आहे फर्स्ट टर्म, तर फर्स्ट टर्मची डिग्री झाली 2. सेकंड टर्म मध्ये पण एकच व्हेरिएबल आहे y, त्याचा इंडायसेस आहे 2 म्हणून याची पण डिग्री झाली 2. आणि जी थर्ड टर्म आहे त्याच्यात दोन व्हेरिएबल आहे x आणि y, पहिल्याचं पॉवर 1 दुसऱ्याचं 1, दोघांची ऍडिशन केली तर पॉवर होते 2. सो द डिग्री ऑफ द थर्ड टर्म इज ऑल्सो 2. म्हणजे ज्या वेळेला एकापेक्षा जास्त व्हेरिएबल एखाद्या टर्म मध्ये येतील त्यावेळेस त्याची डिग्री काढताना काय करायचं, जेवढे व्हेरिएबल्स असतील त्या व्हेरिएबलच्या इंडायसेसची आपल्याला घ्यायची आहे sum of the indices of all the variables in the term is called the degree of term. मग आपल्याला होमोजिनियस इक्वेशनची डेफिनेशन बघायची. मग होमोजिनियस, होमो याचा अर्थ सेम, तर मग ज्याची डिग्री 2 असेल असे जे इक्वेशन असेल ज्याच्यामध्ये असं इक्वेशन की ज्याच्यातल्या प्रत्येक टर्मची डिग्री ही 2 असेल. म्हणजे समजा असं बघा एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे याच्यातली जी पहिली टर्म आहे त्याची डिग्री 2 आहे,
थर्ड टर्मची पण डिग्री 2 आहे आणि सेकंड टर्मची पण डिग्री काय आहे 2 आहे. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री काय आली 2 आली आणि ती सेम आली, म्हणून याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. इथे होमोजिनियस इक्वेशनची डेफिनेशन दिली आहे. an equation in which the degree of every term is same. प्रत्येक टर्मची जर डिग्री सेम असेल तर त्याला होमोजिनियस इक्वेशन म्हणायचं. आणि होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 याचा अर्थ काय की कंपल्सरी डिग्री ही 2च असली पाहिजे. आता त्याच्यावर आपल्याला एक थेरम आहे, थेरम नंबर 4.2. सो थेरम आहे द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन is a homogeneous equation of degree 2 in x and y. बघा काय म्हटलंय, पुन्हा थेरमचं स्टेटमेंट आपण समजून घेऊया. थेरमचं स्टेटमेंट सांगतंय आपल्याला की जर कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स असेल ज्या पासिंग थ्रू ओरिजिन आहे, ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन त्यांचं कंबाईन इक्वेशन हे नेहमी होमोजिनियस इक्वेशन येतं ऑफ डिग्री 2. ठीक आहे. याचं प्रूफ कसं आहे बघा, आपण प्रूफ बघू. तर मी त्यात जे कंबाईन इक्वेशन आहे ना, ज्या दोन लाईन आहे ज्या ओरिजिन मधून पास होतात तर त्या लाईन कन्सिडर करते. आत्ताच तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की ज्या ओरिजिन मधून पास होतात त्या लाईनचं जे इक्वेशन असतं ते आयदर y = mx किंवा ax + by = 0 ह्या फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. मग आपण काय करूया, तर कन्सिडर a1x + b1y = 0 and a2x + b2y = 0 be the lines passing through origin. मी काय केलं, दोन लाईनचे इक्वेशन कन्सिडर केले की ज्या लाईन काय होतात ओरिजिन मधून पास होतात, पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे. आता मला कंबाईन इक्वेशन लिहायचंय म्हणजेच यांचा काय घ्यायचंय, मला प्रोडक्ट घ्यायचंय. ठीक आहे. सो कंबाईन इक्वेशन काय येईल, देअरफॉर दी कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स इज ह्या दोघांचा प्रोडक्ट, दॅट इज a1x + b1y आणि a2x + b2y ह्या दोघांचा प्रोडक्ट जो काय असेल = 0. आता हे दोघं जर मी मल्टिप्लिकेशन घेतलं दोन ब्रॅकेटचं, तर a1x ने सपोज a2x + b2y आणि b1y ने पुन्हा a2x + b2y याला आपण मल्टिप्लाय केलं तर काय मिळतंय, a1 a2 x² पहिल्या टर्मने ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं प्लस a1 b2 xy प्लस आता याने मल्टिप्लाय करा, सो a2 b1 xy प्लस b1 b2 y² = 0. आता बघा इथे a1 a2 x² आहे. ठीक आहे. इथे b1 b2 y² आहे. आता ह्या दोघांमधून xy कॉमन निघू शकतो, सो a1 a2 x² प्लस याच्यामधून जर मी a1 b2 प्लस a2 b1 असं लिहिलं आणि xy जर कॉमन घेतला आणि इथे b1 b2 = y² असं जर लिहिलं तर हे जे ब्रॅकेट आहेत त्याला आपण काहीतरी वेगळे व्हेरिएबल्स कन्सिडर करू. देअरफॉर सपोज a = a1 a2, b = b1 b2 असं आपण कन्सिडर करतोय हा. अँड 2h = कन्सिडर केलं a1 b2 प्लस a2 b1. तर हे जे इक्वेशन होतं, इक्वेशन स्टार, हे काय होईल जर आपण असं कन्सिडर केलं तर हे चेंज होऊन काय होईल, ax² प्लस 2hxy प्लस by² = 0 आणि हे मिळालं आपल्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बघा याच्यातल्या प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे ती डिग्री 2 आहे, मी इथं सांगितल्याप्रमाणे. तर याची पण डिग्री x² म्हणजे 2 आहे, याची y² म्हणजे 2 आहे आणि xy ह्या दोघांचाही पॉवर 1 आहे. ऍडिशन केली तर डिग्री 2 येते. म्हणून
जर कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन ज्या ओरिजिन मधून पास होतात त्याचं जे होमोजिनियस इक्वेशन मिळेल ते नेहमी ax² + 2hxy + by² = 0 ह्याच फॉर्म मध्ये मिळेल. ठीक आहे. तर हे एक जनरल इक्वेशन म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे, आपल्याला पुढे यूज करायचे. ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन असतील तर त्याचं कंबाईन इक्वेशन कंबाईन इक्वेशन हे येतं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ठीक आहे. तर एक रिमार्क आहे बघा. तर तो रिमार्क काय सांगतो, द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, बट every homogeneous equation of degree 2 need not be represent a pair of lines. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ असं होतोय की प्रत्येक कंबाईन इक्वेशन की ज्या पेअर ऑफ लाईन, प्रत्येक कंबाईन इक्वेशन की ज्या ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन असतील त्याचं कंबाईन इक्वेशन असेल ते नेहमी होमोजिनियस इक्वेशन येईल. पण प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन शो करणार नाही. म्हणजे बघा x² + y² = 1 हे जर इक्वेशन मी घेतलं तर हे होमोजिनियस इक्वेशन आहे. हे काय आहे, होमोजिनियस इक्वेशन आहे. पण हे लाईनचं इक्वेशन नाहीये, हे सर्कलचं इक्वेशन आहे. बरोबर. म्हणजेच काय की प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन हे पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन शो करेल का, नाही. पण प्रत्येक पेअर ऑफ लाईन की ज्या ओरिजिन मधून पास होतात ते काय शो करणार आहे, तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 शो करणार आहे. मग याच्यावरूनच आपला थर्ड थेरम इन्व्हेंट झालाय. तर तो थर्ड थेरम काय बघा की कोणत्या लाईन ह्या होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असतील की ज्या पेअर ऑफ लाईन शो करतील, ज्या काय करतील, अशा कोणत्या लाईन, अशा कोणत्या होमोजिनियस इक्वेशन असेल की जे पेअर ऑफ लाईन शो करेल. तर त्याच्यासाठी आहे आपला थेरम नंबर 3. आणि तो थेरम 3 चं प्रूफ स्टेटमेंट बघा. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. आता हे तर मी सांगितलं तुम्हाला हे होमोजिनियस इक्वेशन आहे, तेच सगळीकडे आपण कन्सिडर करणार. तर हे काय रिप्रेझेंट करेल, पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इफ ही कंडिशन, ही महत्वाची कंडिशन, जर h² - ab > 0 असेल त्यावेळेला ज्या पेअर ऑफ लाईन्स असतील ज्या ओरिजिन मधून पास होतात त्या नेहमी काय शो करणार आहे, त्या शो करणार आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन व्हेरिएबल x and y. आता हा थेरम 3 to 4 मार्क्स साठी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये खूप वेळा विचारला गेलेला थेरम आहे. या चॅप्टरचा हा महत्वाचा थेरम आहे जो 3 ते 4 मार्क्स साठी विचारला जातो. तर आपण याचं प्रूफ बघूया. अगदी सोपं प्रूफ आहे, फक्त थोडंसं तुम्हाला लेंदी वाटेल पण प्रूफ सोपं आहे. प्रूफ बघूया त्याचं. तर आपल्याला याच्या प्रूफ मध्ये काय बघायचंय, आपल्याला शो काय करायचंय की तर ax² + 2hxy + by² = 0 हे काय रिप्रेझेंट करतं, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होतात. हे महत्वाचं, आपल्याला हे शो करायचंय की हे जे इक्वेशन आहे ते काय शो करते, ते पेअर ऑफ लाईन शो करते अशा लाईन की ज्या ओरिजिन मधून पास होतात. म्हणजे थोडक्यात मला हे जे कंबाईन इक्वेशन आहे, हे कंबाईन इक्वेशन कोणत्या दोन लाईनचं आहे की ज्या काय होतात ओरिजिन मधून पास होतात हे मला शो करायचंय. ठीक आहे. मग आता याच्यासाठी आपण काय करूया की दोन कंडिशन आपण याच्यासाठी घेणार आहोत. अशा दोन कंडिशन की ज्याच्यामध्ये ह्या b ची व्हॅल्यू एका याच्यामध्ये 0 असेल आणि एका याच्यामध्ये 0 नसेल. अशा दोन कंडिशन आपण कन्सिडर करूया. सो फर्स्ट कन्सिडर करूया, कन्सिडर जे दिले ते लिहून घेऊया. कन्सिडर दी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y is ax² + 2hxy + by² = 0. याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. ठीक आहे. आता कन्सिडर करायचं आपल्याला दोन केसेस. कन्सिडर फर्स्ट केस करूया b = 0. ही पहिली केस घेतली ज्याच्यात b ची व्हॅल्यू मी 0 घेतली आणि b ची व्हॅल्यू 0 घेऊन मला काय सांगायचंय की इक्वेशन 1 हे काय कंबाईन इक्वेशन आहे. कुणाचं कंबाईन इक्वेशन आहे, अशा दोन लाईन की ज्या काय होतात ओरिजिन मधून पास होतात हे मला शो करायचंय. जर मी b ची व्हॅल्यू 0 घेतली, इथे असं म्हणूया कन्सिडर b = 0 फर्स्ट असं म्हटलं
केस फर्स्ट. तर काय होईल, इक्वेशन 1 मध्ये b ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर ax स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0 मिळेल. ही टर्म आपली 0 झाली. ह्या दोघांमधून मला x कॉमन घेता येतो. सो ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. ज्या वेळेस दोन टर्मचा प्रोडक्ट हा 0 आहे, याचा अर्थ फर्स्ट टर्म इज इक्वल टू 0 आहे आणि सेकंड टर्म इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे त्याच्यावरून मी असं लिहू शकते x इज इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू 0 म्हणजेच y ऍक्सिसचं इक्वेशन आहे. y ऍक्सिसचं जे इक्वेशन असतं ते x इज इक्वल टू 0 असतं. आणि ऑफकोर्स y ऍक्सिस आणि x ऍक्सिस ह्या कशातून पास होतात, ओरिजिन मधून पास होतात. त्या जिथे मीट होतात त्यालाच आपण ओरिजिन म्हणतो की नाही. सो हे जी पहिली लाईन झाली ती ओरिजिन मधून पास होते, हे क्लिअर झालं. आणि सेकंड लाईन बघा, तर ही सेकंड जी लाईन आहे ती ax प्लस by ह्या फॉर्म मध्ये, ह्या 2h ला जर मी b म्हटलं 2h ला, तर ही ax प्लस by च्या फॉर्म मध्ये लाईन आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे की ax प्लस by इज इक्वल टू 0 ह्या फॉर्म मध्ये जी लाईन असते ती पण काय होते, ओरिजिन मधून पास होते. म्हणजेच याची जर फिगर ड्रॉ करायची झाली तर ही फिगर अशी येईल बघा. ही लाईन असेल आपली ax प्लस 2hy इज इक्वल टू 0 आणि ही आहे आपली x इज इक्वल टू 0. आणि दोन्ही लाईन कुठून पास झाल्या, ओरिजिन मधून पास झाल्या. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि ते आपण प्रूव्ह केलं. झालं. तर जे प्रूव्ह करायचं होतं तो पार्ट प्रूव्ह झाला पहिल्या केससाठी. म्हणून आपण इथे असं लिहू शकतो, देअरफॉर बोथ x इज इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इज इक्वल टू 0 लाईन पासेस ओरिजिन. पहिल्या केससाठी तर आपलं प्रूव्ह झालं. आपल्याला ओरिजिन मधून पास होतं हे शो करायचं होतं. b इज इक्वल टू 0 साठी हे प्रूव्ह झालं. आता दुसरी केस बघूया की जर ज्या वेळेला b इज इक्वल टू 0 नसेल त्यावेळेला काय होईल. मग केस सेकंड, इफ b इज नॉट इक्वल टू 0, b ची व्हॅल्यू जर 0 घेतली नाही तर काय होईल. तर आता जे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे ना, याला मी b ने मल्टिप्लाय करते दोन्ही साईडला. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय b, कारण तो b नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे नॉन झिरो नंबर आहे. नॉन झिरो नंबरने आपण मल्टिप्लाय करू शकतो. मग b ने मल्टिप्लाय केला तर bax स्क्वेअर प्लस 2hbxy प्लस b ने मल्टिप्लाय केलं तर b स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं मिळालं. आता ही जी पहिली टर्म आहे ना ती आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊया. राईट हँड साईडला नेल्यानंतर इथे राहील 2hbxy प्लस b स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस bax स्क्वेअर. ठीक आहे. आता जी लेफ्ट हँड साइड आहे मला हिला कम्प्लीट स्क्वेअर बनवायचं. जर मला हिला कम्प्लीट स्क्वेअर बनवायचं असेल लेफ्ट हँड साइडला, तर लेफ्ट हँड साइडला कम्प्लीट स्क्वेअर बनवण्यासाठी मला तिथे एक टर्म ऍड करावी लागेल. तर कोणती टर्म ऍड करावी लागेल बघा. त्याला थोडंसं रिअरेंज करून लिहूया. b स्क्वेअर y स्क्वेअर आधी लिहिते प्लस 2hbxy इज इक्वल टू मायनस abx स्क्वेअर असं लिहूया. किंवा अजून थोडंसं याच्यामध्ये थोडंसं रिअरेंज लिहिते 2hxby असं लिहिते. आता मला जी लेफ्ट हँड साइड आहे तिला कम्प्लीट स्क्वेअर करायचं आहे. मग कम्प्लीट स्क्वेअर करण्यासाठी नेहमी जी थर्ड टर्म आपण त्याच्यात ऍड करत असतो ती थर्ड टर्म काय असते ती जर मला काढायची आहे तर बघा याच्यावरून मला ती कशी काढता येईल. तर समजा x स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 0 असं एक इक्वेशन आहे माझ्याकडे. मला लेफ्ट हँड साइडला कम्प्लीट स्क्वेअर बनवायचं आहे. मला थर्ड टर्म शोधायची. तर थर्ड टर्म ही नेहमी कशी काढता येते बघा. तर बघा मला थर्ड टर्म काढायची आहे की ज्याने ही लेफ्ट हँड साइड कम्प्लीट स्क्वेअर होईल. तर जी मिडल टर्म असते ती नेहमी काय असते, ती 2 टाइम्स फर्स्ट अँड थर्ड टर्मचा प्रोडक्ट असते. आता फर्स्ट टर्म जर x आहे तर थर्ड टर्म काय असेल की ज्याचा मिडल टर्म ही काय होते की ज्याने मिळून तयार होतीये फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म याचा प्रोडक्ट. ठीक आहे. आता 4x म्हणजेच तुम्ही 2 into 2x लिहू शकता. सो 2 into 2 2 into x. आता पहिली टर्म x आहे,
2 आहे, तर ऑफकोर्स थर्ड टर्म जी असणार आहे ती असणार आहे 2, कारण इथे जर मी 2 घेतला तर 2 × 2 येतो 4, 4x येतो, म्हणजेच आपली जी थर्ड टर्म आहे ती असणार आहे 2 आणि 2 चा स्क्वेअर जर मी इथे घेतला म्हणजेच मी 4 जर ऍड केलं तर हा कम्प्लीट स्क्वेअर होतो x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर असा याचा कम्प्लीट स्क्वेअर होतो. ठीक आहे, हे याच्यासाठी सांगितलं की आपल्याला याच्या लेफ्ट हँड साइडला जर कम्प्लीट स्क्वेअर करायचं असेल तर आपल्याला कोणती टर्म ऍड करावी लागेल याच्यामध्ये, तर ही जी मिडल टर्म आहे ती कोणत्या दोन टर्म पासून बनली आहे, 2 जर सोडून दिला तर hx आणि by ह्या दोन टर्म पासून बनली आहे. त्याच्यात by ही म्हणजे आहे आपली फर्स्ट टर्म, म्हणजेच आपल्याला जी थर्ड टर्म ऍड करायची आहे याच्यामध्ये कम्प्लीट स्क्वेअर करण्यासाठी ती असेल hx. सो adding hx square म्हणजेच h2x² on both side of above equation. तर मग जर मी ही टर्म ऍड केली म्हणजेच मी b² y² + 2hx by + h2x² is equal to h2x² - abx² असं काय केलं, h2x² ही टर्म दोन्ही साइडला ऍड केली. तर ऍड केल्याने काय झालं, जी लेफ्ट हँड साइड होती ती काय झाली, कम्प्लीट स्क्वेअर झाली. कुणाची कम्प्लीट स्क्वेअर झाली, by + hx याचा कम्प्लीट स्क्वेअर झाला. बघा याचा एक्सपान्शन करून, फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज b² y², थर्ड टर्म स्क्वेअर दॅट इज h2x² आणि 2 टाइम्स दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू, याच्यातून मला x कॉमन लिहिता येईल. सो h²x - ab सॉरी x² कॉमन घेऊ शकतो आपण, x² कॉमन घेतला. सो वी गेट h² - ab. ठीक आहे, आता हीच टर्म काय करा तुम्ही इकडे लेफ्ट हँड साइडला आणा. सो by + hx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस h² - ab x² इज इक्वल टू 0 मिळालं. आता हीच टर्म मला अशी ही लिहिता येते बघा, मायनस याला मी असं लिहू शकते √h² - ab ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं आणि हा x² इज इक्वल टू 0. म्हणजेच हा थोडक्यात जर मी x याच्यामध्ये घेतला तर हा पूर्ण ब्रॅकेट जर मी a म्हटलं आणि हा पूर्ण ब्रॅकेट जर मी b म्हटलं तर थोडक्यात मला a² - b² इज इक्वल टू 0 मिळाला. याचे दोन फॅक्टर होतील a - b × a - b and a + b इज इक्वल टू 0. याचाच अर्थ a - b इज इक्वल टू 0 and a + b इज इक्वल टू 0. आणि त्या केसमध्ये ह्या दोन्ही लाईन जर इज इक्वल टू 0 असतील तर ऑफकोर्स पुढे बघूया त्या ओरिजिन मधून पास होत आहेत की नाही. ठीक आहे, तर आता बघा a ची व्हॅल्यू ह्या केससाठी a म्हणजे आहे by + hx आणि b जो आहे तो आहे √h² - ab × x अशी ही b ची व्हॅल्यू आहे. सो वी कॅन राईट by + hx ही a ची व्हॅल्यू झाली मायनस b ची व्हॅल्यू आहे √h² - ab × x. हा a - b पहिला ब्रॅकेट झाला इंटू a + b दॅट इज by + hx प्लस √h² - ab × x इज इक्वल टू 0. बघा ही a टर्म ही b टर्म आणि मी ही a टर्म ही b ही a ही b, a - b a + b इज इक्वल टू 0. याचाच अर्थ असा लिहू शकते मी दॅट इज ह्या बघा याच्यातून ह्या टर्म मधून आणि ह्या टर्म मधून मला x कॉमन लिहिता येईल, तसंच याच्यामधून पण x आणि याच्यातून x कॉमन लिहिता येईल. तर हे थोडंसं असं लिहूया by प्लस x कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहिलं h - √h² - ab. ठीक आहे, ही पहिली टर्म झाली. इथे पण आपण काय करूया by प्लस x कॉमन घेतला तर मिळालं h प्लस √h² - ab इज इक्वल टू 0. दॅट इज by प्लस x × h - √h² - ab
इज इक्वल टू 0, फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0. जर a मायनस बी, a प्लस बी याचं प्रोडक्ट इज इक्वल टू 0 असेल, याचा अर्थ पहिली टर्म इज इक्वल टू 0, सेकंड टर्म इज इक्वल टू 0. अँड by प्लस x इंटू h प्लस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0. आता जर थोडंसं केअरफुली लक्ष दिलं तर ही b आणि ही पूर्ण टर्म जर मी a म्हटलं, तसंच हा b ही पूर्ण टर्म जर मी a म्हटले, तर हे इक्वेशन असं झालं का, by प्लस ax इज इक्वल टू 0, दॅट इज ax प्लस by इज इक्वल टू 0. आणि ही लाईन कुठून पास होते, तर ही लाईन होते ओरिजिन मधून पास, कारण ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू फॉर्म मध्ये असतं. आणि हे तसंच मिळालंय का, मिळालंय. असू देत ना, इथे जरी हे कॉन्स्टंट वेगळे असले तरी फॉर्म जो आहे तो हाच आहे, ax प्लस by इज इक्वल टू 0. इथे पण बघा, by प्लस ax इज इक्वल टू 0 असे आपल्याला दोन फॉर्म मिळाले. ठीक आहे ना. आणि हे दोन्ही जे फॉर्म आहेत ते ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचे आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जरी b ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 घेतली तरी येणाऱ्या ज्या लाईन्स असतात त्या कुठून पास होत आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत. ठीक आहे. तर आपण याला फक्त व्यवस्थित लिहूया. तर ह्या लाईन ज्या आहेत त्या काय शो करतायत, तर ax प्लस by इज इक्वल टू 0 हे फॉर्म शो करतात. आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही लाईन काय आहेत, तर ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन आहेत. आणि ह्या केससाठी व्हेअर इथे लिहायचं राहिला, तर h स्क्वेअर मायनस ab याची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, कारण हे आपल्याला ऑलरेडी थेरमच्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे बघा इथे. ठीक आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती काय असते, ग्रेटर दॅन 0 असते. तर म्हणून हे काय झालं, दोन्ही केससाठी आपण प्रूव्ह केलं की जे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे ते काय शो करतं, तर पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन इफ h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. जी सेकंड कंडिशन आहे तीच, फक्त पहिली कंडिशन तर सोपी आहे, सेकंड मध्येच फक्त तुम्हाला थोडंसं काय करायचंय की दोन्ही साइडला b ने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर फर्स्ट टर्म जी आहे ती तुम्ही लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला घेऊन जा. नंतर जे उरलेल्या टर्म आहेत ती कम्प्लीट स्क्वेअर करा. कम्प्लीट स्क्वेअर करण्यासाठी h स्क्वेअर x स्क्वेअर ने दोन्ही साइडला ऍड करून टाका आणि फक्त कम्प्लीट स्क्वेअर करून हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आणि हा फॉर्म्युला अप्लाय केला की आपला प्रूफ काय होतंय, संपते. अगदी सोपं प्रूफ आहे. तर आता पुढे काही आपल्याला महत्वाचे रिमार्क्स बघायचे. ठीक आहे. तर त्यातला जो पहिला रिमार्क आहे तो बघूया आपण. बघा काय म्हटलंय, तर h स्क्वेअर मायनस ab जर ग्रेटर दॅन 0 असेल तर जी आपली इक्वेशन 1 आहे, म्हणजे जे आपल्या लाईनचं इक्वेशन होतं बघा, कंबाईन इक्वेशन, म्हणजेच हे जे इक्वेशन आहे दिस वन, इक्वेशन नंबर 1 दिस वन, तर हे काय शो करतं, डिस्टिंक्ट लाईन शो करतं. जर h स्क्वेअर मायनस ab याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली तर ती डिस्टिंक्ट लाईन शो करते. जर हीच व्हॅल्यू h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू जर 0 आली तर इक्वेशन 1 काय शो करणार आहे, कोइन्सिडेंट लाईन, म्हणजे पॅरलल लाईन. एकावर एक ज्या दोन लाईन असणार आहेत त्या दोन लाईन एकावर एक असतील, डिस्टिंक्ट म्हणजे वेगळ्या वेगळ्या असतील. आणि जर h स्क्वेअर मायनस ab ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर ते काय शो करत नाही, पेअर ऑफ लाईन शो करत नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता b इज इक्वल टू 0 घेतलं याचा अर्थ काय होतो, एक लाईन y ऍक्सिस आहे. हे ऑलरेडीच आपण फर्स्ट केस मध्ये प्रूव्ह केलं होतं बघा, की जर b ची व्हॅल्यू 0 घेतली तर आपल्याला x इज इक्वल टू 0 मिळतं. x इज इक्वल टू 0 हे कुणाचं इक्वेशन आहे, तर y ऍक्सिसचं इक्वेशन आहे. म्हणजे y ऍक्सिसचा स्लोप हा काय असतो, 0 असतो. तर त्याचा स्लोप डिफाइंड होत नाही, सॉरी, y ऍक्सिसचा स्लोप काय होत नाही, डिफाइंड होत नाही. आणि दुसरी जी लाईन आहे तिचा जो स्लोप असेल तो असेल -a/2h. आता जर b ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे जे आपण सेकंड पार्ट प्रूव्ह केला त्याच्यावरून ह्या ज्या दोन लाईन्स मिळाल्या आपल्याला, तर ह्या दोन लाईन मध्ये बघा, ही पहिली केस आणि ही दुसरी केस, तर हा जो पार्ट आहे, सॉरी, हा जो पार्ट आहे याच्यावरून
एक स्लोप मिळणार आहे आणि यावरून एक स्लोप मिळणार आहे. म्हणजे ही एक लाईन, ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन, ह्या फर्स्ट लाईनचा एक स्लोप आणि सेकंड लाईनचा एक स्लोप, याला जर मी एकाला M1 म्हटलं आणि एकाला M2 जर म्हटलं तर M1 आणि M2 च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय मिळत आहेत बघा. सो M1 म्हणजे जर घेतला मायनस h मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b, हा जर मी M1 स्लोप घेतला तर M2 जो स्लोप असेल तो काय असणार आहे, फक्त मायनसच्या ऐवजी मिडल साइन जे असेल ते प्लस असेल. एवढाच फरक त्याच्यामध्ये आहे बघा. इथून तयार झालेत हे स्लोप. जर ax प्लस by इज इक्वल टू 0 अशी लाईन असेल तर हिला आपण असं लिहितो ना, by इज इक्वल टू मायनस ab. सो y इज इक्वल टू मायनस ax आहे, तर मायनस a अपॉन b इंटू एक्स आणि मायनस a अपॉन b ला आपण जर समजा M1 म्हटलं तर ax प्लस by ह्या लाईनला आपण y इज इक्वल टू mx फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट केलं, तसंच ह्या लाईनला आणि ह्या लाईनला कन्वर्ट करून M1 ची व्हॅल्यू मिळाली, याच्यावरून M1 ची व्हॅल्यू मिळते बघा. जर by प्लस x इंटू h मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0 घेतलं, ही टर्म इकडे ना, मायनस मिळेल h मायनस टाइम्स h मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab इंटू x इज इक्वल टू by. सो y इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस h अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इज इक्वल टू x. सो M1 ची व्हॅल्यू ही झाली, फक्त सॉरी हे झालंय M2 ची व्हॅल्यू आणि ही ते झाली M1 ची व्हॅल्यू. म्हणजे मायनस मायनस जर प्लस होऊन गेलं तर मागे पुढे झालंय, काही फरक पडत नाही. सो M1 आणि M2 हे जर दोन स्लोप असतील ह्या दोन लाईनचे आणि या दोघांची जर मी ऍडिशन केली, M1 प्लस M2 ची जर ऍडिशन केली तर काय मिळेल, मायनस h मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab मायनस ऍडिशन करतोय ना आपण, M2 ची व्हॅल्यू घ्या मायनस h प्लस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहिला, ही टर्म झाली कॅन्सल आणि हे मिळालं मायनस 2h अपॉन b. म्हणून नेहमी आता आपल्याला ते पुढे यूज करायचंय म्हणून सांगते की दोन लाईनचे जे स्लोपची ऍडिशन आहे ती मायनस 2h अपॉन b आहे आणि त्याचा प्रोडक्ट a अपॉन b आहे. तुम्ही या M1 आणि M2 चा प्रोडक्ट घेऊन बघा, तो प्रोडक्ट a अपॉन b येतो. मग जर दोन लाईनच्या स्लोपचं, अशा दोन लाईन की ज्या ओरिजिन मधून पास होतात, तर त्यांच्या जर स्लोपची ऍडिशन मायनस 2h अपॉन b असेल आणि त्याचा प्रोडक्ट जर a अपॉन b असेल तर त्याच्यावरून जर एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार केलं, M मधलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार केलं ज्याचे रूट्स M1 आणि M2 असतील तर काय होईल बघा, m स्क्वेअर मायनस M1 प्लस M2 इंटू m प्लस M1 M2 इज इक्वल टू 0. आता M1 प्लस M2 म्हणजे काय, सम, म्हणजे इथे लिहिता येईल मायनस 2h अपॉन b इंटू m स्क्वेअर एज इट इज, ठीक आहे, प्लस M1 इंटू M2, इथे M1 पाहिजे हा मल्टिप्लाय, हा, तर M1 इंटू M2 म्हणजे प्रोडक्ट, तो आहे a अपॉन b इज इक्वल टू 0. आणि याला जर मी सॉल्व केलं, सॉल्व कसं करणार बघा, याला सॉल्व जर केलं तर m स्क्वेअर मायनस मायनस होईल प्लस 2hm अपॉन b प्लस a अपॉन b इज इक्वल टू 0. याला पण जर समजा मी b ने मल्टिप्लाय केलं आणि b ने डिवाइड केलं तर मला हा b सगळ्यातून कॉमन घेतला, इकडे गेला मल्टिप्लाय झाला तर 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 होऊन गेला. सो bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0 मिळालं, विच इज इक्वेशन नंबर 2. bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a, तर याला म्हणायचं इक्वेशन 2 ला म्हणायचं ऑक्झिलरी इक्वेशन. इक्वेशन 2 ला काय म्हणणार आपण, ऑक्झिलरी इक्वेशन. कुणाचं ऑक्झिलरी इक्वेशन, इक्वेशन नंबर 1 चं. इक्वेशन नंबर 1 काय होता, इक्वेशन नंबर 1 होता x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन 1 होतं, त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन मिळालं
bm square plus 2hm plus a is equal to 0 आणि याचा जो m म्हणजे काय असतो त्याचा स्लोप असतो आणि m म्हणजे काय आहे तर m ची जी व्हॅल्यू जर काढायची असेल तर ती कशी काढणार आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. तर हा सगळा जो आहे तो आपल्याला एक्सरसाइज 2.1 साठी लागणारा सगळा बेसिक पार्ट आहे जो आपण सगळा कंप्लीट केला. मग फक्त एवढं लक्षात ठेवा की इक्वेशन 1 हे होमोजिनियस इक्वेशन आहे ऑफ डिग्री 2 जे रिप्रेझेंट करते दोन लाईन की ज्या ओरिजिन मधून पास होतात. त्या ज्या दोन लाईन आहेत त्यांचे स्लोप आहेत m1 and m2 where m1 is minus under root h square minus ab upon b and m2 is minus h plus under root h square minus ab upon b. त्या दोघांची जी ऍडिशन केली दोन्ही स्लोपची sum of the slope is minus 2h upon b and product is a upon b and its auxiliary equation is bm square plus 2hm plus a is equal to 0. तर इथे आपण सगळा बेसिक पार्ट कंप्लीट केलाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यात आपण एक्सरसाइज 4.1 स्टार्ट करणार आहोत. थँक्स फॉर द वॉचिंग.